कि बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा। तलवार नहीं, शमशेर नहीं, शब्दा नाल उपचार होया, एकता दी मिट्टी विच विश्वास दा पौधा सिंचलिया। हे गीत पुढे आलं आणि 29 तारखेला हे गीत रिलीज होणार आहे. बाबासाहेब आंबेडकर असेही म्हणले होते की माझी 10 भाषणं तर त्या शाहिराचे आणि कलाकाराचे एक गाणे. बाबा ने बुद्ध धम्म की दीक्षा देकर इस पापी विठ्ठल को बदला है. पण बाबा वंचित नक्कीच राहिलेला आहे. काय पद्मश्रीसाठी अगदी काँग्रेसच्या काळापासनं बाबांच्या फाईल्स आम्ही दिल्या. नाही निळा ना भगवा ना कुठलाच नाही, कुठला रंग नाही, मातीचा रंग लाव. नमस्कार, मी जान्हवी जाधव. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या सोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ गाण्याच्या माध्यमातून कणखरपणे मांडलेली आहे. ते आहेत मराठी गायक नंदेश उमप सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम, जय हिंद. येस सर. येस सर, नमस्कार. तर नुकतंच तुमचं बाबासाहेब दी हवा चली हे गाण्याचा टीजर नुकताच लॉन्च झालाय. काय या अरे गाण्याच्या टीजर मागचं सध्या प्रेक्षकांमध्ये हा टीजर तर धुमाकूळ घालतोय. काय या टीजरचं आणि गाण्यामागचं नेमकं कारण काय? सर्वप्रथम सगळ्या तुमच्या मॅक्स मराठी आणि मॅक्सच्या चॅनलला माझ्याकडनं खूप खूप तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही खूप छान काम करताय. आणि बॅक टू द सॉन्ग, भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यावर अनेक गीतं येत आहेत. आपण पाहतो की जयंतीनिमित्त किंवा अनेक अशा बाबासाहेबांच्या गोष्टी सांगण्याची एक सांगीतिक परंपरा आहे आणि तो वारसा आहे. तर तशाच पद्धतीने मी यंदा असं ठरवलं की बाबासाहेबांचं काहीतरी वेगळं आपण जगापुढे गाणं आणि त्यांची माहिती वेगळ्या भाषेत का नको यायला. आणि त्याच्यामुळे माझ्या डोक्यात एक सतत काहीतरी वेगळं सुरू होतं आणि त्याच्यातनं मी काय म्हणतो, मी गाडी चालवत होतो आणि मला असे ते शब्द स्फुरले की बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा. याची चाल झाली नव्हती, पण हे गीत शब्द लिहून झाले, याची हुक लाईन झाली. तर मला ही हुक लाईन खूप आवडली. कारण बाबासाहेब हे यांची जी हवा आहे, त्यांच्या विचारांची हवा आहे, त्यांच्या कर्तृत्वाची जी हवा आहे, जे जे सर्वदूर पसरलंय. म्हणजे फक्त भारतात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, तर अख्ख्या जगामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं नाव आहे आणि त्यांनी केलेले कर्तृत्व हे महान आहे. तर म्हणून म्हटलं आपण काहीतरी वेगळं करूया आणि पंजाबी भाषेत हे गीत पुढे आलं. आणि आयशा डिल्लॉन या आमची एक मैत्रीण आहे, तिच्या आईने हे गीत लिहिलंय आणि त्यांना मी सांगितलं की मला या पद्धतीने संविधान आहे, बाबासाहेबांनी काय केलं, गरिबांसाठी काय केलं, शिक्षण कसं घेतलं, तो कसा एकमेव नेता होता जो कसा या सगळ्या परिस्थितीतनं वर आला. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या गाण्यामध्ये आम्ही मांडलेल्या आहेत. आणि बाबासाहेब दी चली हवा या गाण्याचा टीजर आता लोक पसंत करतायत. आता पुढे आणखी आजही टीजर येईल, उद्याही टीजर येईल आणि 29 तारखेला हे गीत रिलीज होणार आहे. बरं, नक्कीच सर. खूप इंटरेस्टिंग वाटतंय हे सगळं काही. सर, मला हे जाणून घ्यायला उत्सुकता आहे की या गाण्यामागची प्रोसेसिंग मेकिंग काय होतं नेमकी? कशी झाली याची मेकिंग? खूपच सुंदर होती. म्हणजे याचा आम्ही विचार पण केला नव्हता. हे ऍक्च्युली एक मागच्या वर्षीचं आहे आणि मधल्या काळात मी थोडासा आजारी पडलो. ऍक्च्युली मागच्या वर्षीच येणार होतं हे गीत, पण मी आजारी पडल्यामुळे सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे राहिल्या. पण याची प्रोसेस जेव्हा प्रादेशिक भाषा शिकतो किंवा प्रादेशिक भाषेमध्ये जे आपण मांडतो किंवा चाल करतो, तर ती फार अवघड होती. पण तशी सोपी पण होती. पण मला आता मी चाली करतो किंवा अनेक चाली केल्यात मी. गाण्यांना चाली केल्यात, फिल्ममध्ये चाली केल्यात. पण हे गीत थोडं पंजाबी गीत गीत होतं आणि त्या पद्धतीचा तो रिदम आणि त्या पद्धतीची ती तुंबी वाजते. या गाण्यामध्ये पहिली तुंबी वाजते. आता तुंबी जो आहे हा प्रकार, हा पंजाबचा त्यांचा तो लोककलेचा तो प्रकार आहे आणि जसं आपल्या त्यांच्याकडे एक तुंबी वाजते, ती तुंबी त्यांचं एक प्रतीक आहे त्या लोककलाकारांचं. आणि त्या प्रतीकेवरनं आम्ही गाणं सुरुवात करतो. गाण्याची सुरुवात होते, गाण्याचा शेर जो आहे, जो सुरुवातीला मी गायलोय, आपल्याला ऐकायला मिळणारच आहे.
तो शेर आधी या गाण्यामध्ये नव्हता. आम्ही गाणं बनवलं आणि मग त्या आईंना सांगितलं मी, की "मम्मी मुझे ऐसा-ऐसा ये चाहिए." हं. तर त्यांच्याकडनं अनेक ड्राफ्ट लिहून घेतले मी. त्यांना अनेक शब्द त्यांना म्हटलं, "थोड़े से इसमें 1-2 जो वर्ड्स है वो हिंदी में भी आए, क्योंकि हमारे सुनने वाले मराठी है, गुजराती है, साउथ के हैं, सब जगह के सुनेंगे बाबा साहब को. तो थोडासा उसमें हिंदी भी थोडा टच रखो." तर आम्ही एक एक 5-10% हिंदी शब्द ठेवलेत. पण मॅक्सिमम हे पंजाबी भाषेतलं गीत आहे. पंजाबी आत्मसात करायला म्हणजे मी ऐकतो, मला खूप आवडते पंजाबी. मी थोडी समजतो पण हं. पंजाबी भाषा. हां. पण जेव्हा आपण गातो तेव्हा ते कठीण असतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं खूप बरोबर. सोपं आहे. पण ते गाताना मला इतकी मजा आली आणि ते शब्द हं. इतके सुंदर त्यांनी लिहिलेत. मी खरं सांगतो, मी मॅक्स या चॅनलवरनं मी खरं सांगतो, सगळ्या लोकांना समजेल देखील. याचा शेवटचा अंतरा तर अमेझिंग आहे. मी आता गात नाही, पण तुम्हाला लवकरच हे गाणं ऐकायला मिळेल. शेवटचा अंतरा आणि शेवटची ओळ जी येतेय, हे आम्ही लिहून घेतलेली आहे आणि ती ज्या पद्धतीने येते आणि पुन्हा एकदा गाणं बहरत जातं आणि वाढत जातं. खूप छान. याचा पहिला शेर पण खूप सुंदर आहे. मी त्याचा एक पहिला शेर छोटासा एक एक लाईन फक्त मी येस सर. तेच ऐकवतो. आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल तुमच्या आवाजातून हे गाणं. बिलकुल, प्लीज बिलकुल. सर. मी सगळं ऐकवणार नाही कारण कसं आहे पिक्चर अभी हो, हो, बाकी है. हो. येस, येस, येस. तलवार नहीं हो, तलवार नहीं, शमशेर नहीं, शब्दां नाल उपचार होया, एकता दी मिट्टी विच विश्वास दा पौधा सिंच लिया. बड़े बाबा साहब ने क्या किया, विश्वास का पौधा सींच लिया. त्यांनी विश्वासचा जो भारतांमध्ये, जो गरिबांमध्ये, जो बिछड्या जातीमध्ये जो विश्वास निर्माण केला, त्याचं हं, फळद्रूप आज आपण पाहतो. आज सगळीकडे बऱ्याच अंशी मंडळी शिकून सवरून मोठी झालेली आहेत. हं. तिथल्या तिथे सुचला आणि मी म्हटलं हे आपण नुसतं मग आम्ही तानपुऱ्यावर हा रेकॉर्ड केला आणि मग त्याला प्रोग्रामिंग केलं. मग मेंडॉलिन केलं आणि खूप सुंदर पद्धतीने हे माझं पहिलं-वहिलं काय म्हणूया हं. प्रादेशिक बाबासाहेबांच्या भाषेतलं हे पहिलं-वहिलं गीत आणि पंजाबी भाषाच का निवडायची? तर दुसरी पण भाषा होती. गुजराती होती, बरोबर. हं. बंगाली होती. पण मला मला माहीत नाही हे का झालं? पण कदाचित मी तेव्हा भरपूर काही पंजाबी काही कव्वाली ऐकत असेल किंवा नुसरत फतेह अली हं. खान ऐकत असेल. कदाचित ते सारखं कुठेतरी माझ्या मनात असेल आणि ते येऊन गेलं. म्हणजे दमादम मस्त कलंदर या गीतावर पण मी एक गीत लिहिलेलं आहे, जे आम्ही आमच्या जयंतीमध्ये गात असतो. अच्छा. बाबा भीमराव अंबेडकर, तू ही तो ज्ञान का सागर, तुझसे ना कोई बढ़कर. बाबा भीमराव अंबेडकर, सारे जगत को अपनी कलम से झुकाने वाला, एक ही भाषा इंसानियत की सिखाने वाला, बिछड़ों का, गरीबों का तू ही तो पालनहारा. असं गीत पण मी दमादम मस्त कलंदरवर लिहिलेलं आहे. तर ते वाह! हिंदी लिहिलं तर खूपच पण खूपच हं. सुंदर आहे. थँक यू, खूपच थँक यू. सुंदर तर असं गायलं आहे. सर तुम्ही. बस, येस बस, सर. बस, बस, बस. आता आपण नेहमीच बघतो, की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळतात आणि ते हं, लोकांपर्यंत पोहोचले देखील आहेत. लेखातून हं. काही जणांनी वाचलेत आणि ते खूप लोकांपर्यंत पोहोचलेत. पण गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर हे लोकांपर्यंत पोहोचतील का? बघा, पोचतील का हा प्रश्नापेक्षा बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणले होते, की माझी 10 हं, भाषणं, तर त्या शाहिराचं आणि कलाकाराचं एक गाणं. तर गाणंच हं, इतका प्रभाव करतं आणि संगीत याच्यातनं जर काढलं आपण वजा केलं, तर काहीच उरत नाही. कारण हं. संगीत हे सगळ्यांना जोडून ठेवतं. संगीत बरोबर. ही अशी भाषा आहे, जी सगळ्या समाजातल्या स्तरातल्या सगळ्या समाज स्तरातल्या मंडळींना ही एकत्र जोडण्याचं काम करतं. हे कधी तोडण्याचं काम हं. करत नाही. सगळे संगीतामुळे एक येतात. संगीत वाजलं की सगळ्यांचं लक्ष जातं आणि सगळे त्या संगीताबरोबर त्या आशय विषयाकडे पण लक्ष देऊन तो जो गाभा आहे गाण्याचा किंवा त्या विषयाचा,
तो छानपणे ऐकू शकतात संगीतामुळे. त्याच्यामुळे बाबासाहेबांची अनगिनत गाणी आली. म्हणजे माझे वडील पण त्या चळवळीमध्ये म्हणजे 1958 पासून गातायत बाबा आमचे 58 पासून. तर ते वयाच्या 81व्या वर्षापर्यंत गात होते. तर गाणं कव्वाली असेल, नज्म असेल, अभिवादन असेल, काय म्हणतो एक कितीतरी मंडळीने आमच्या मी ऐकिवात आहे, की बाबासाहेबांच्या काही बंदिशा आहेत. म्हणजे रागांमध्ये बाबासाहेबांना कुठेतरी छान पद्धतीने मांडलं गेलंय. गझलांमधून मांडलं गेलंय. सुफीमधनं मांडलं गेलंय. अनेक अशा छान-छान गाण्यांमधनं बाबासाहेबांचे विचार पुढे नेलेले आहेत. तर मी मी नेहमी असा विचार करतो, की हा बाबासाहेब विशिष्ट हा फक्त माझ्यापुरता नाही. बरोबर. हा माझ्या माझ्या लोकांचा, तुमच्या लोकांचा असा नाहीये हा. हा हं. बाबा फार, फार प्रगल्भ आहे. हा बाबासाहेब आंबेडकर हा विचार आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर हे खूप मोठे आहेत. ते सर्वदूर आहेत. ते सर्व जगामध्ये भारी आहेत. तर त्याच्यामुळे ते सगळ्यांचे आहेत. त्याच्यामुळे मी जरा विचार प्रयोग वेगळा केला. आपण पंजाबी भाषेत बाबासाहेबांना इथे आणूया आणि पंजाब कडचे जे रविदास समाजाचे लोक आहेत, माझे मित्र आहेत, काही हं. लंडनमध्ये आहेत, कॅनडामध्ये आहेत, US मध्ये आहेत, सिंगापूरला आहेत, म्हणजे सगळीकडे आहेत. तर त्यांच्याकडे पण आता हे गीत पोहोचणार आहे. कारण मी हं. 2018 मध्ये लंडनमध्ये हं. बाबासाहेबांचा जाहीर कार्यक्रम करणारा पहिला माणूस कदाचित मी असू शकतो, कलाकार मला माहीत नाही. पण बाबासाहेबांचा 2 तासाचा गझल, सुफी आणि कव्वालीचा कार्यक्रम मी लंडनला सगळे गुजराती, पंजाबी, मराठी माणसं बसली होती आणि त्यांनी बाबासाहेबांची जयंती केली होती. तिथे मी बाबासाहेब गात होतो आणि तिथेही माझ्या डोक्यात आलं, की यांच्यासाठी आपण का नको करूया? कदाचित ते डोक्यात असेल आणि म्हणून ते यावेळेस आलं माझ्याकडनं. तर तिकडे पण ते मी गाणं प्रदर्शित करणार आहे आणि त्यांनाही पाठवणार आहे. बरं, बरं. सर गाणं की पुस्तक कोणत्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार जास्त परिणामकारक हे लोकांपर्यंत पोहोचतील काय वाटतं? नाही दोन्ही, दोन्ही. म्हणजे लोक पुस्तकही छान वाचतात. म्हणजे हं. बाबासाहेबांना वाचणं हे हं. हे कर्मप्राप्त आहे. कारण आज वाचन संस्कृती कुठेतरी मागे पडली आहे आणि आपण सोशल हं. मीडियावर जास्त आलोत. आपण मोबाईलमधनं बरोबर. बघतो. तर मला असं वाटतं वाचन संस्कृती पण त्याच्याने सुधारेल आणि इतकी छान-छान पुस्तकं बाबांवर लिहिलेली आहेत, बाबासाहेबांवर हं. आहेत. आपण संविधानच घ्या ना. हे जगातलं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. सगळ्यांना समानता में एकता वो क्या होती है? ये बाबा साहब ने सिखाया संविधान के इससे संविधान देके. तर ते पण वाचायला पाहिजे. वाचलं पाहिजे. म्हणजे वाचन पण हे एक चांगलं आहे आणि गाण्याच्या माध्यमातनं, संगीताच्या माध्यमातनं थोडं काय म्हणतो ना, थोडंसं लोकांना मनोरंजन पण होतं. थोडंसं लोकांना खूप सुंदर पद्धतीने गाता पण येतं, गुणगुणता येतं. जे पुस्तक बरोबर. आपण कधी गुणगुणत नाही, है ना? म्हणजे हं. आपण हं. दरवेळेस कुठे पुस्तक गुणगुणत नाही. तर बाबासाहेबांचं एखादं गाणं असेल, भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना. आता ही वंदना ही गायली आहे मागच्या वर्षी, 2 हं. वर्षापूर्वी. आणि ती लिहिली आहे अच्छा. सुरेश भटांनी, कविवर्य सुरेश भट यांनी. इतकं सुंदर लिहिलंय, की "भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना." आता मी हे गुणगुणू शकतो. आता मी हे गाऊ हं. शकतो. आता मी हे कुठे ट्रेनमध्ये, बसमध्ये बसल्या-बसल्या, टीव्ही पाहता-पाहता कुठेही गाऊ शकतो. पण पुस्तक वाचू नाही शकत. त्याच्यामुळे दोन्ही आपल्या आपल्या पद्धतीने दोन्ही श्रेष्ठ आहे. म्हणजे गाणं पण संगीतही आहे आणि पुस्तक वाचन सुद्धा. तर आपण वाचनही करावं आणि संगीतही गाण्यातनंही बाबासाहेबांचे विचार ऐकावे. बरं सर हे गाणं तुम्ही जेवढे त्या गाण्याबद्दल माहिती सांगितली खरंच आमच्या प्रेक्षकांनाही आणि आम्हालाही उत्सुकता लागली, की कधी हे गाणं रिलीज होणार आहे? कोणाच्या हस्ते हे गाणं रिलीज होणार आहे? काय सांगाल? बिलकुल, हे गाणं नंदेश उमप YouTube चॅनलवर हे गाणं रिलीज होणार आहे 29 तारखेला. हं. मी तुमच्या मॅक्स हं. मराठीवरनं पण मी हे सगळं देणार आहे. मॅक्स चॅनल ते पण तुम्ही पण तिकडे टाका, की कधी ते वेळ आणि हे सगळ्यांना. कारण तुमचा प्रेक्षक वर्गही खूप मोठा आहे आणि आमच्या बाबाचाही प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे. त्याच्यामुळे ते मी 29 तारखेला गीत येतंय आणि ते गीत आम्ही YouTube चॅनलवर लॉन्च करणार आहोत. त्याचा पोस्टरही तयार झालेला आहे त्या गीताचा.
तर ते पोस्टर पण लवकरात लवकर म्हणजे उद्या परवाच कदाचित ते आम्ही हं, लोकांपुढे आणू आणि रिलीज करू. तर हे सुंदर असं गीत मी तुमच्या पुढे ठेवलेलं आहे आणि माझे रसिक प्रेक्षक जे कोणी असतील ते सगळे, हं. मला तर वाटतं की सगळ्याच स्तरातल्या लोकांनी हे गीत ऐकावं आणि ते काय सांगतंय हे बरोबर. पाहावं. हं. सर नक्कीच बघायला गेलं तर आम्ही तुम्हाला खूप आधीपासून तुमचे गाणी ऐकतोय, तुम्हाला फॉलो करतोय. उमप कुटुंबानं विद्रोही गाण्याबरोबरच मराठी लोककला जपली आहे. हं. लोकाश्रय मिळतोय तसा राजाश्रय मिळतोय का? हो, राजाश्रय पण मिळतोय आणि आता हं, सांस्कृतिक खात्या मध्ये फार छान-छान हं, कामं चालू आहेत. हं, आणि खूप कलाकारांना, लोककलावंतांचे खूप छान-छान कार्यक्रम चालू आहेत. त्यांना खूप बळ देण्याचं काम चालू आहे. हं, त्यांना आर्थिक मदत देण्याचं काम सुरू आहे. पूर्वी फार कमी मिळत होते पैसे, तुटपुंजे होते. 2019 च्या आधीपासून खूप 7 वर्ष मानधन वाढलं नव्हतं. पण हं, 2019ला मला इथे सांगायला आवडेल, कारण आपली स्तुती करू नये असं म्हणतात. हं, पण मला मला इथे सांगायचं आहे, मला सांगायला आवडेल. विषय वेगळा आहे. पण तो शेवटी असा आहे, की मला त्याचा त्याचा एक भाग होता आला आणि लोकांसाठी मला भांडता आलं. मला मांडता आलं, की कलाकारांचं 6-7 वर्ष मानधन वाढलं नव्हतं. आणि मी 19 मध्ये तेव्हा माननीय विनोदजी तावडे सांस्कृतिक हं, मंत्री होते. आणि त्या काळामध्ये तेव्हा मी विनोदजींना एक पत्र लिहिलं आणि संचालकांना एक पत्र लिहिलं होतं, की कलाकारांचं मानधन अ, ब, क श्रेणीतलं वाढलं नाहीये. दादा तुम्ही ते त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांचं मानधन वाढवा. आणि अगदीच एक 5-6 महिन्यात म्हणजे निवडणूक येण्याच्या आधी हं, ते मानधन वाढलं आणि सगळ्यांचं 1500 होतं, त्यांचं 2100 झालं. असं अ, ब, क श्रेणीतलं मानधन वाढलं. ते माझ्यामुळे, मी असं म्हणत नाही ते माझ्यामुळे झालं. पण हं. मी एक त्याचा एक एक मी एक त्याचा एक कारण होऊ शकलो. एक ते माझं भाग्य आहे, की मी एक त्याचा काय म्हणतो ना, एक माझ्याकडनं ते झालं. जसा माझा बाबा बरोबर. अनेक कलाकारांना मदत हं, करत होता. ते मी काही मोठं काम नाही केलं. पण त्याच्यामुळे झालं हं, काय, की कलाकारांना आणि साहित्यिकांना त्या 3-4 वर्षात खूप चांगल्या हं, पद्धतीनं मानधन वाढून मिळालं आणि याचं श्रेय मी घेत नाही. याचं श्रेय मला नको आहे. पण मला याचा आनंद आहे. इथे सांगायला मला मॅक्स मराठीवर आवडेल, की याचा आनंद आहे, की त्याचा उपभोग आणि त्याचं सगळ्या त्या हं, कलाकार, महाराष्ट्रातल्या हजारो, लाखो कलाकार आणि साहित्यिकांना त्याचा लाभ मिळाला. याचा मला अतोनात आनंद आहे. मला कोणी स्तुती करण्याचा मला जेवढा आनंद होणार नाही, तेवढा मला लोकांसाठी करण्याचा मला खूप आनंद होतोय. तेव्हा काम चालू आहे आणि शासन हं. दरबारी पण लोकांना मदत होतेय. कुठे जर अडलं, तर आम्ही शासनाला दाखवून देतो, की हे होत नाहीये. तर हे तुम्ही करा आणि कलाकारांसाठी, साहित्यिकांसाठी, गरिबांसाठी, सगळ्यांसाठी तुम्ही सांस्कृतिक खात्यामार्फत हे करा. आता आता बघा सांस्कृतिक खात्याने इतकं मोठं विंग्ज उभ्या केल्यात. सगळी हो. कलाकार मंडळी बिझी आहेत. सगळी कलाकार मंडळी बिझी. आधी फार थोडा त्याचा एक ग्राफ छोटा होता जेव्हा आम्ही सुरुवात केली, बाबांनी सुरुवात केली. म्हणजे आत्ता हं, जाऊन एक 20 वर्षात जर तुम्ही बघितला बदल किंवा 15-20 वर्षातला बदल बघितला तर फार बदल चांगला आहे सांस्कृतिक हं. विभागातला आणि खूप लोकांना आता वाटा मिळतायत. म्हणजे अनेक सोर्सेस ओपन झालेले आहेत. हां. सांस्कृतिक सोर्सेस ओपन झालेले आहेत. अनेक हं. नाटकांमधनं, थिएटरमधलं अनेक लोक बोलतायत, गातायत, आपलं वादन करतायत. खूप छान, छान वाटतंय. तर खूपच चांगली गोष्ट आहे, की आपल्या काही छोट्याशा कामामुळे लोकांना त्याचा आनंद मिळतोय. तर तो त्याचा आपल्याला हं, मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. हं. सर मला जाणून घ्यायला आवडेल, की आपले वडील देखील उत्तम गायक होते. त्यांच्या काही आठवणी आहेत का, त्या तुमच्यासोबत घडलेल्या? मग त्यांच्या खूप आठवणी आहेत. जेव्हा ते सुरुवात करायचे हं, त्यांचा एक शेर मला आठवतो, की ते हं, असं म्हणायचे आता माणुसकी आणि या सगळ्या गोष्टी फार दुरापास्त होत चालल्यात. माणुसकी उरली हं, नाहीये. कोव्हिडमध्ये होती. लोकं हं, थोडे दाखवली, पण कोव्हिड गेल्यानंतर पुन्हा एकदा जसेच तसे लोक परत व्हायला हं, लागले. म्हणजे माणुसकी उरली नाहीये. तर त्याच्यावर बाबा हं. असा म्हणायचा, की "आदमी तू भी है, आदमी तू भी है, आदमी मैं भी हूँ. यूँ तो आदमी आदमी है मगर." आदमी तू भी है, आदमी मैं भी हूं, यूं तो आदमी आदमी है मगर वो आदमी क्या बेकार है जो आदमी नहीं आदमी के लिए. तर बाबा इतकं छान पद्धतीने सांगायचा आणि आम्ही सगळे मंत्रमुग्ध व्हायचो. बाबा असंही म्हणायचा, त्याच्या याच्यामध्ये आम्हाला खूप शिकायला मिळालं, की भीम ने मेरे जीवन के रुख दुःख को बदला है. भीम ने मेरे
जीवन के दुख को बदला है, मुसीबत के अंधेरे रुख को बदला है। बाबा ने बुद्ध धम्म की दीक्षा देकर इस पापी विट्ठल को बदला है। भाई, क्या बदला है, क्या बदलाव आया है हमारे में। हम बहुत बिछड़े थे, हम बहुत गरीब थे, मगर अभी हम मेन स्ट्रीम में आ गए हैं, अभी हम अच्छी जगह आ गए हैं. असं बाबांकडनं खूप काही बरोबर. शिकायला मिळालं आणि बाबाने खूप महाराष्ट्राला खूप काही दिलं त्याने, म्हणजे सढळ हस्ते दिलं. आमच्या घरातली भांडी रिकामी असायची, पण पोटात त्याच्या काही कण नसतानाही त्याने महाराष्ट्रासाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन, शंभूराजेंची प्रेरणा घेऊन, ज्योती सावित्री ज्योती, शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन, शाहू महाराजांवर सगळ्यांवर अनेक गीतं आणि अनेक अशी प्रबोधनात्मक चळवळी यामध्ये सक्रिय होते. ते घेतला त्यांनी. महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला. अनेक वेळा त्याने खूप छान कामं केलीत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. बस मला माहीत नाही मी किती चांगलं करतोय, पण माझ्यासोबत मी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. येस. सर सध्या बघायला गेलं ना, तर एक आपल्या समाजात सामाजिक जे काही वातावरण आहे, ते कुठेतरी बिघडलेलं दिसतंय. तर तुमच्या या गाण्यातून याचा काही परिणाम होईल का? काय वाटतं? बिलकुल, आमच्या गाण्यामध्ये आम्ही त्याच्यात दाखवलंय जातीपातीच्या हं, याच्यावर आम्ही भाष्य केलंय. आम्ही बाबासाहेबांच्या कामावर भाष्य केलंय आणि बाबासाहेब किती मोठे होते, ते तर हं, सगळे सांगतातच आपल्या गाण्यातनं. आम्ही काही आम्ही काही जस्ट आम्ही पण आमच्या गाण्यातनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर गाणं हे हं. फार प्रभावशाली अ, हत्यार असतं. गाणं हे फार तुमच्या मनावर, तुमच्या हृदयावर फार परिणाम करून जातं. कारण त्याच्यातले शब्द, त्याचा भाव, त्याचा अर्थ, त्याचा गाभा हा हं, फार खोलवर हृदयात तुमच्या रुजतो आणि तो रुजवण्याचं काम आम्ही शाहीर, लोककलावंत, गायक, साहित्यिक हे करत असतात. आणि मला नक्कीच मला याची खात्री आहे, की हे लोक सगळे गुणगुणणार. कारण याची हुक लाईन इतकी सुंदर आहे. त्या चालीमध्ये म्हणजे त्या पंजाबी हं. चालीचा थोडा एसेन्स घेऊन मी हे गाणं बांधण्याचा प्रयत्न केलाय. कारण त्यांच्या पद्धतीने हे गाणं गेलं पाहिजे. त्याच्यात कुठेही मराठीपण दिसलं नाही पाहिजे. तो पंजाबी बाज तो आला पाहिजे आणि त्यांनी पण पंजाबमध्ये पण लोकांनी बोललं पाहिजे, की "अरे ये मराठी बंदा है, मगर ये मराठी बंदे ने पंजाबी गाना हम तक पहुंचाया, बहुत अच्छी तरह पहुंचाया." मला इतकं जरी मिळालं, मला त्यांची शाबासकी नको, "बहुत अच्छा हुआ." इतकं जरी म्हणलं तरी मी मी अ, मी मी भरून पावेन असं मला वाटतं. तर सध्याच आपल्याला मराठी भाषेला आपल्या, की अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालाय. तर त्या भाषेतून तुम्ही तुमच्याकडून किंवा तुम्ही कोणतं गाणं सादर करणार आहात का? किंवा त्याचा बिलकुल, काय फायदा अभिजात होईल? नाही फायदा म्हणजे मराठी भाषा, मराठी बोली ही तर फार पुरातन आहे. आपल्या बोलीभाषा हं, फार आधीच्या आहेत. म्हणजे हं, ज्ञानेश्वर माऊलींच्याही म्हणजे काय म्हणतो हं, संत परंपरेच्याही आधीपासून ही लोकपरंपरा, हं, ही लोकभाषा लोकभाषा मी म्हणतो ही चालत आलेली आहे आणि त्याच्यामुळे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. खूप अभिमान वाटतो कारण ही भाषा या अनेक शाहीर तंत-पंतांनी ही जतन करून ठेवली. ती हं, पुढे साहित्यिकांनी आणि शाहिरांनी वाढवली, ती पुढे नेली. कवींनी, साहित्यिकांनी, नाटककारांनी अनेकांनी हं. त्याला एक वेगळं आयाम दिला आणि आपल्या पद्धतीने ही मराठी भाषा जीवित ठेवली. ते आमच्यापर्यंत आलेलं आहे. एक गीत मी इथे म्हणायचं आहे मला, कारण मराठी ओके. अभिमान गीतामध्ये ते गीत आहे. हं. कौशल इनामदारने संगीत केलंय आणि मी ते गायलंय. ते कुसुमाग्रजांचं आहे आय थिंक सो. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासाठी हो माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासाठी हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शेळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शेळा ओ माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासाठी म्हणजे माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. म्हणजे किती किती छान त्यांनी लिहिलंय, की तो माथ्यावर येस, येस, येस. लावण्यासारखा मराठी मातीचा टिळा लावा म्हणजे कुठला गंध नाही. हं. बघा कोणाचाही गंध नाही, नाही निळा ना भगवा ना कुठलाच नाही, कुठला रंग नाही, मातीचा रंग लावा. कारण माझी मराठी ही माय माती आहे. ही माय मराठी आहे आणि ती मातीतली आहे. त्याच्यामुळे लावा ललाटास टिळा. हे किती छान लिहिलंय.
तर नक्कीच आम्ही तुम्हाला खूप मोठमोठ्या कार्यक्रमात पाहतो. कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमचं गाणं सादर करत असतात आणि प्रेक्षकही ते उत्सुकतेने पाहत असतात. कधी असा राइट. अनुभव आलाय का, की कोणते गाणं सादर करताना प्रेक्षकांनी सहज आपण एक्स्पेक्ट पण नाही करत अशी काही कमेंट दिली आहे किंवा नंतर बॅक स्टेजला जाऊन असं काही कमेंट आली आहे का तुम्हाला? वाईट कमेंट म्हणताय की चांगली कमेंट म्हणताय? नाही, नाही. चांगल्या कमेंट. आम्हाला वाईटही ऐकायला आवडेल. काही वाईट कमेंट नाही. असतील तर. नाही, नाही, असं काही नाही. वाईट लोकं जरी बोलले किंवा काही जरी केलं तरी ते माझी माणसं आहेत आणि आम्ही ते स्पोर्टिव्हली घेतलं पाहिजे. पण कधी-कधी हं, लोकांचा काय म्हणतो ना, अतिरेक पण झाला नाही पाहिजे. जेणेकरून हं. खूप त्रास होईल. ते बरोबर. कलाकार फार सेन्सिटिव्ह असतो. नाही, असं काही नाही. पण हं, अनेक लोक मी जेव्हा पोवाडा सादर करतो, तेव्हा अनेक हं, म्हणजे आमच्या आईच्या वयाच्या, वडिलाच्या वयाची माणसं येऊन पायाला हं, हात लावतात, तर फार लाज वाटते मला. मला मला फार फार माझं पाणी-पाणी होतं काळजाचं. मी खरं सांगतो. कारण मी महाराजांबद्दल गातो किंवा डॉक्टर बाबासाहेबांबद्दल गातो. तर लोकं इतके येऊन मागे भेटतात. इतकं म्हणजे तुमच्यामुळे आमच्या अंगावर काटा आला. आम्हाला पुन्हा एकदा स्फुरण चढलं. आम्ही बसल्या जागी आम्हाला सगळा इतिहास तुम्ही दाखवला. असे काही कमेंट्स येतात. तुम्ही अख्खा हं, म्हणजे अफझल खानाचा अख्खा तुम्ही तो महाराजांनी कसं त्याला मारलं असेल? महाराजांवर कशी वेळ आली असेल आणि कसं महाराजांनी त्याला फेस केलं त्या गोष्टीला, हे तुम्ही सगळं वर्णन सांगता. काही लोकं तर रडत येतात, काही लोकांच्या डोळ्यात पाणी असतं. काही लोकांच्या प्रतिक्रिया तर अजूनही आहे. तुम्हाला मी सांगायला आवडेल, की बाबा जाऊन आता 15 वर्ष होत आली. पण तरीही बाबांचं नाव काढून, बाबांचा तो हं, आविर्भाव, तो स्टेजवरचा वावर लोकं सांगतात, त्यांचं गाणं ऐकलेलं सांगतात आणि त्यांच्या डोळ्यात खरोखर लिटरली पाणी अनेक वेळा मी पाहिलंय. अनेक वेळा मला अजूनही काही-काही फोन येतात आणि लोक रडतात फोनवर. मला दादांची खूप आठवण आली. आम्हाला तू गातोस, तू नंदेश, तू सादर करतोस. आज बाबांची आठवण येते. आज तुमच्याशी बोलताना पण माझे डोळे भरून आलेत. माझा गळा दाटून आलाय. कारण कामच तसं केलेलं आहे बाबांनी. कोणालाही कधी दुःख दिलं नाही. समाजासाठी पोटावर सुरे खाल्लेला माणूस, पण समाज त्याच्याकडे थोडा जेव्हा दुर्लक्ष करतो, मन सांगण्यासाठी खूप चांगलं असतं, "हो, अरे विठ्ठल मग काय आम्ही आम्ही ऐकलंय, काय मस्त, काय छान." ते एक वेगळं पण समाजाकडे काय म्हणतो इथं सगळाच हं, समाज मी म्हणेन एक मराठी समाज. तर थोडा बाबा वंचित राहिला असं मला वेळोवेळी वाटतं. पण त्याने कधी हं. किंवा आम्ही कधी त्याची तक्रार केली नाही. पण आम्ही गात राहिलो. मला आता एक शेर आठवतोय पटकन. आवाज बसोवा हो वो काही. माझ्या बाबांनी तेच केलं. हा शेर मी लिहितोय, हा लिहिलाय. आवाज बसोवा हो वो काही, जावो जरी हा प्राण. माझ्या बाबांनी तेच केलं. आवाज बसोवा हो वो काही, जावो जरी हा प्राण, प्राणांती मी गातच राहील शिवरायांचं गाणं, माझ्या भीमरायांचं गाणं, माझ्या महाराष्ट्राचं गाणं. तो जाता जाता पण महाराष्ट्रासाठी, बाबांसाठी, शिवरायांसाठी गाऊन गेला. धन्यवाद. सर नक्कीच आता सध्या असं बघायला गेलं, की महापुरुषांचे अपमान होताना दिसताय, अपमानकारक वक्तव्य होताना दिसतंय. तर हां. ह्या सगळ्यावर गाण्यातून काही उत्तर देता येईल का? मी वेळोवेळी उत्तर दिलेलं आहे आणि वेळोवेळी आम्ही हं, बोलतोच आमच्या गाण्यातनं, आमच्या भाषणातनं, की जसं मी आत्ता म्हणालो, तुम्हाला शेर म्हणालो, की "आदमी मी तू भी है." आम्ही याला उत्तर एकच देतोय. मी कबीराचा एक मला दोहा इथे आठवतोय, हं, की "कबीरा कुआ एक है, पानी भरे अनेक." बघा मी खूप विस्तारित तुमच्याशी न बोलता 4 ओळींमध्ये मांडण्याचा प्रयत्न करीन, की "कबीरा हो. कुआ एक है, पानी भरे अनेक, भांडे-भांडे में ही भेद है." कबीरा कुआ एक है, पानी भरे अनेक, भांडे-भांडे में ही भेद है, पर पानी सब में एक. जब पानी एक है, जब अपना खून एक है, जब अपनी भाषा एक है, जब अपना देश एक है, जब अपने विचार एक हैं, तो हम अलग क्यों हैं? तो हम अलग किसी को कर नहीं सकते। किसी हम हर मजहब का हम आदर करने वाले भारतीय हैं, मला असं वाटतं. आणि बाबांनी त्याच्यात दिलंही आहे, की अनेकता में समानता, समानता में एकता. आय एम सो सॉरी. समानता में एकता हे बंधुता हे काय आहे संविधान सांगतं आपल्याला, नाही का? समता, बरोबर. ममता, बंधुता हे काय आहे?
पण हे कुठेतरी मलाही फार दुःख होतं जेव्हा कोणीतरी कुठेतरी कोणाबद्दल कमेंट करतं किंवा त्याला धरून धरून काही गोष्टी घडतात. कोणीतरी मला असं वाटतं आपण हातात दगड घेण्यापेक्षा आपण मुलांच्या हातात पुस्तक देऊया. कारण दगडाने नुकसान होतं, पण पुस्तकाने आयुष्य उद्धारून जातं. आपलंच नव्हे तर दुसऱ्यांचं देखील आणि आपल्या समाजाचं आणि आपल्या घरादाराचं देखील. त्याच्यामुळे मुलांच्या हातात दगडं द्यायची, की पुस्तकं द्यायची, त्यांना कादंबऱ्या द्यायच्या छान-छान, त्यांना वाचन संस्कृती वाढवायची, हे मला कळत नाही आज देश आणि हे पॉलिटिक्स फार वेगळीकडे जातंय. आम्ही गात असतो, सगळीकडेच आम्ही गातो, की हं, "येड्यावानी तू करतोस काय रे, जरा जागा होऊन तू पाही रे." बाबाने लिहिलं. "अरे हं, येड्यावानी तू करतोस काय रे, येड्यावानी तू करतोस काय रे, जरा जागा होऊन तू पाही रे. अरे वंगाळ होतया वाईटा पोटी, निर्मळ भावाला फळ गोमटी. तुकारामाच्या गाथ्यात हाय रे, जरा जागा होऊन तू पाहिर." आता बाबांनी असं पुढे लिहिलं. हा हा चक्री भजनाचा प्रकार आहे. जे तुकडोजी महाराज हं. जसं भजन करायचं तसा बाबांनी विठ्ठलोबांनी हा लिहिलाय प्रकार. जातीपातीची भीत कशाला, जातीपातीची भीत कशाला, भीत म्हणजे भिंत, जातीपातीची भीत कशाला, माणूस म्हणणार या माणसाला, माणूस म्हणणार या माणसाला, विठ्ठल अभंग, विठ्ठल अभंग सांगून जाईर, विठ्ठल अभंग सांगून जाईर, जरा जागा होऊन तू पाहिर. येड्यावाने तू करतोस काय रे, जरा जागा होऊन तू पाहिर. पण या गाण्यातही आम्ही अनेक लोकांना संदेश देत असतो. येस सर, नक्कीच. तर तुम्ही आपल्या वडिलांबद्दल सांगितलं आणि त्यांचे काही 4 शब्द सांगताना तुम्ही भावूक देखील झालात. सर बाबा कसे वंचित राहिले किंवा त्यांना काय व्हायला हवं होतं असं वाटतं तुम्हाला? नाही, मला मला असं वाटतं, की वंचित बघा पुरस्कार देऊन किंवा अवॉर्ड देऊन कोणी म्हणजे त्याचं ते झालंच तरच ते माणूस साध्य होतं असं काही नाही. माणूस स्वतःला हं, सिद्ध करून मोकळा झालेला असतो. पण एक बरोबर. रिकॉग्नायझेशन असतं. एक हं, भारताकडनं किंवा आपल्या माणसांकडनं हं, एक एक अशी पाठीवर थाप असते. बघा तो बरोबर. अवॉर्ड घरी असणं नसणं मलाही मलाही काही बाबाच्या आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादे काही पुरस्कार मिळालेत आणि ते मी खूप हं, छातीला लावून ठेवलेत. कारण तो आमच्यासाठी एक प्रेरणा देणारा असतो. एक तुम्ही हं, केलेली कारकिर्दीची एक पावती असते, एक ती रिसीट असते. पण बाबा वंचित नक्कीच राहिलेला आहे. कारण पद्मश्रीसाठी अगदी काँग्रेसच्या काळापासनं बाबांच्या फाईल्स आम्ही दिल्या. तेव्हा त्यांनी मागवल्या होत्या. त्या कोणी मागवल्या हं, तो विषय वेगळा आहे. मला इथे नाव नाव नाही काढायचंय. पण ते झालं नाही हे नक्कीच आहे. आणि मला असं वाटतं, की इतरांनी बोलण्यापेक्षा आपल्या जवळच्या माणसांनी किती पत्र लिहिली हा मला सवाल आहे. जी हं, लोक म्हणतात, "अरे नाही, 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 तुमच्या बाबांना पुरस्कार मिळायला पाहिजे होता. ते ते इतके मोठे." अरे बाबा तू दिलास का मग? तू माणसांना एकत्र केलंस का? तू दिलास का पत्र शासनाला? तू दिलंस का पत्र केंद्रामध्ये? तू त्या माणसाला मिळण्यासाठी काय प्रयत्न केले? कुठल्या स कुठल्या समाजातल्या कुठल्या घटकाने हा प्रयत्न केलेला आहे, की विठ्ठलोबाला मिळावं? असं तर होतंय, की आता इथे एक ब्रिज बनतोय. हं, आमच्या विक्रोळी कन्नमवारामध्ये वेस्टला जाणारा विक्रोळी याच्यातनं तो वेस्टला जोडणारा एक ब्रिज आहे ईस्ट वेस्ट. माझे मित्र पण काही म्हणतात, की "अरे तो बनतोय तर बाबांना त्याचं नाव का तुम्ही तुम्ही सजेस्ट करत नाही?" अरे म्हटलं मी कोण आहे सजेस्ट करणारा? म्हटलं तिथल्या लोकांना कळलं पाहिजे. विक्रोळी कन्नमवारमध्ये ज्या बाबाच्या नावाने का कुठे राहता? अरे ते विक्रोळी कन्नमवारमध्ये ते बाबा राहतात. अरे तुम्ही त्यांच्या शेजारी राहता का? वगैरे असं म्हणणारे त्यांनी आता हयात आपली या मुंबई महाराष्ट्रासाठी, भारतासाठी त्यांनी आपलं जीवन हे केलं. तर मला असं वाटतं हे लोकांनी बोललं पाहिजे, हे लोकांनी करायला पाहिजे. मी तर मध्यंतरी ठाण्यामध्ये 2-3 थिएटरला बाबांचं नाव द्या म्हणून पण बोललो होतो. पण कोणी अ, आमचं आमचं कानावर घेतलं नाही. कोणी आम्हाला दाद दिली नाही. आजही मला असं वाटतं, की बाबाच्या एक बाबाचं फाउंडेशन आहे आणि हं, मला मला असं वाटतं, की नंदीश म्युझिक अकॅडमी झाली पाहिजे. त्याला आम्हाला शासनाने जागा दिली पाहिजे. तर मी ते पत्र मागच्या वेळेस एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत दिलं होतं तिथे पत्र. परत शासन आपलं आपलं हे बदललं, परत इलेक्शन झाले. मी पुन्हा जाईन. हं. पुन्हा हे मला मिळालं पाहिजे म्हणून सांगेन.
बाबांना पुरस्कार मिळायला पाहिजे होता. त्यांना हे का नाही मिळालं मला माहीत नाही. पण प्रयत्न झाले असतीलही आणि लोकांनी केले देखील प्रयत्न. नाही असं मला म्हणायचं नाही. पण ते तेवढे पुरेसे नव्हते, जेवढे त्यांना त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला पाहिजे, असं मला वाटतं. बरं सर, नक्कीच. ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहतील. सर तुमचा पुढील काही प्रोजेक्ट आहे का? किंवा ॲक्टिव्हिटी आहे का? किंवा कोणतं गाणं तुम्ही सादर करणार आहात का? काय हो, सांगाल मी आमच्या आता प्रेक्षकांना? नाही, मी आता मुक्ताई नावाची एक फिल्म येतेय आणि संतांवर फिल्म आहे. मुक्ताई फिल्म आत्ता शंभूराजे फिल्म त्याचं गाणं मला वाटतं मिर्ची 20 ला म्हणजे या वर्षातलं हं. 20 मध्ये टॉप आहे. अ, मिर्ची 20 याच्यामध्ये म्युझिक मिर्ची 20 तर त्याच्यामध्ये टॉप मोस्टला आहे. भरपूर गाणी येऊन गेली आहेत. नाच गं घुमा असेल. आता येणारं एक बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर 100 गाणी होतायत. 100 गाण्यांचा गीत अभिमान असा एक मोठा प्रोजेक्ट यावर्षी कदाचित येईल. तो एक 4-5 वर्षापासून सुरू आहे. त्याच्यात मी एक 5-7 गाणी गायलेलो आहे. रवींद्र साठे असतील, गायक रवींद्र साठे, त्याचबरोबर शौनक अभिषेकी असतील, आरती अंकलीकर ताई आहेत, त्यानंतर शंकर महादेवन आहेत, हरिहरनजी आहेत, सुरेश वाडकर साहेब आहेत, बेला शेंडे, श्रावणी शेंडे, अनेक दिग्गज गायक त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची गीतं गायलीत आणि मी हिम्मत पामराकडे मलाही सेवा करण्याची, बाबांची सेवा करण्याची संधी मिळाली. एक 5-7 गाणी माझी आहे. तोही प्रोजेक्ट लवकरात लवकर येईल आणि भरपूर गातोही आहे आणि बाबासाहेबांचं हे गीत आता आल्यानंतर म्हणजे हे पंजाबी गीत आल्यानंतर कव्वाली आम्ही लिहिली, बाबांनी लिहिली होती आणि ती कव्वाली बाबा 40-50 वर्ष गायचा. आन वाला था वो शान वाला, भीम गरीबो का था रखवाला. त्याच्यासाठी पण आपण परत एकदा मॅक्सवर येऊ आणि त्या कव्वालीसाठी नक्कीच. पुन्हा एकदा मुलाखत देऊ. त्याच्याबद्दल मी आता येस बोलणार सर. नाही. नक्कीच सर. खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला थँक तुमच्या यू. पुढील प्रोजेक्टसाठी आणि येणाऱ्या बिलकुल, गाण्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता आहे. सर बिलकुल, तुम्ही तुमचे हे एवढे सुंदर विचार आणि काही बरीचशी गाणी आमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या बिलकुल, प्रेक्षकांना ऐकून दाखवली आणि तुमचे विचार बिलकुल. शेअर केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर आणि आम्हाला एवढा तुमचा वेळ दिला त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. ऑल द बेस्ट धन्यवाद. फॉर युअर नेक्स्ट मॅक्स प्रोजेक्ट. महाराष्ट्र, मॅक्स महाराष्ट्राचे मी खूप आभार मानीन. तुमचे अँकर मला तुमचे आभार मानायचे. तुमच्या मागे जेवढी टीम आहे, जी काम करतीये, ते ते आता दिसत नाहीयेत, पण बॅकस्टेजला आहेत. त्या बरोबर. सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. तुम्हा सगळ्यांचे रसिकांचे, प्रेक्षकांचे, जे मॅक्स महाराष्ट्र बघतायत, त्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत आणि मला माझ्या गाण्याला, माझ्या विचारांना असंच पंखात घ्या आणि टाळ्यांरूपी आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देत राहा. धन्यवाद.